रात्रीचे 1 वाजलेले. अबोली त्या निर्मनुष्य जंगलातील पायवाटेने एकटी चालत होती. सभोवताली दाट झाडी, त्यातून रातकिड्यांचा आवाज, क्वचितच कुठेतरी दूर जंगली श्वापदाची डरकाळी ऐकू येत होती. सगळं वातावरण भयप्रद भासत होतं. अर्धा तास असंच चालत राहिल्यावर दुरूनच तिला ती छोटी टुमदार बंगला नजरेस पडला. तिने चालण्याचा वेग वाढवला. फाटक उघडून ती बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आली. तिची वाटच पाहत असल्याप्रमाणे ते प्रवेशद्वार उघडले. आलीस अबोली? केव्हाची तुझी वाट पाहत होतो. एक पुरुषी आवाज तिच्या कानी पडला. तिने सभोवार नजर फिरवली, पण बंगल्यात मिट्ट काळोख असल्याने कोणीच तिच्या दृष्टीस पडले नाही. अबोली, ये, मी तुझी वाट पाहत आहे. परत तोच आवाज. अबोली भीतीने दचकून जागी झाली. तिचे सर्वांग घामाने भिजले होते. बेड जवळच्या साईड टेबलवरची पाण्याची बाटली उचलून तिने तोंडाला लावली आणि एका दमात रिकामी केली. या आठवड्यात दुसऱ्यांदा तिला ते स्वप्न पडले होते. अजूनही कानात तोच आवाज घुमत होता. अबोली, अबोली. तिला तो आवाज खूप ओळखीचा वाटला. अबोली आणि विराजच्या लग्नाला 3 महिने झाले होते. कन्स्ट्रक्शन बिझनेसचा व्याप खूप मोठा असल्याने सागर आणि त्याच्या वडिलांना बऱ्याचदा बाहेरगावी जावं लागेल. मुंबईला एका हॉलिडे होम रिसॉर्टच्या साईटचे काम चालू असल्याने कालच ती दोघं तिथं गेली होती. पुण्यातील त्यांच्या मोठ्या बंगल्यात अबोली आणि सागरची आई भारती दोघी एकट्याच होत्या. भारतीबाई गुडघेदुखी असल्याने त्यांची बेडरूम खालच्या मजल्यावर होती. बंगल्याच्या वरच्या मजल्यावर अबोली तिच्या बेडरूम मध्ये एकटीच होती. एवढ्या मोठ्या घराची अबोलीला अजून सवय झाली नव्हती. लग्नाआधी माहेरी ती आई बाबा आणि लहान भावाबरोबर सदाशिव पेठेतल्या 2 बेडरूमच्या छोट्या फ्लॅटमध्ये राहत होती. पाहता क्षणी कोणाचीही नजर खिळवून ठेवेल अशी अबोली सुंदर, गोरा रंग, मध्यम उंची, लांब केस, किंचित उभट चेहरा आणि निळे डोळे. SP कॉलेजला MA सायकॉलॉजीच्या 2ऱ्या वर्षाला असतानाच नात्यातील एका लग्नात विराजने अबोलीला पाहिले आणि त्याच्या घरच्यांना सांगून रितसर मागणी घातली. सर्वसाधारण परिस्थितीत वाढलेल्या अबोलीला शान शौकी ऐशाराम या सगळ्याचे फार आकर्षण होते. म्हणूनच विराजसारख्या श्रीमंत मुलाचे स्थळ चालून आल्यावर तिला स्वर्ग 2 बोटे उरला. या सगळ्यात ती सागरला साफ विसरली. सागर तिच्याच वर्गात शिकणारा, तिच्यासारख्याच सर्वसाधारण परिस्थितीत अत्यंत हुशार मुलगा, लहानपणीच आई वडिलांना गमावलेला सागर एकट्या आईसोबत राहत होता. अबोलीवर त्याचे जीवापाड प्रेम. गेली 4 वर्ष अबोली आणि सागर कॉलेजच्या आणि अभ्यासाच्या निमित्ताने रोज भेटत. सागर अबोली जवळ त्याच्या प्रेमाची कबुली दिल्यावर अबोलीने लगेच त्याला होकार दिला होता. त्यामागे सागरवरील प्रेमापेक्षा त्याच्या देखण्या रूपाचे आकर्षण आणि इतर मैत्रिणींना आहे म्हणून आपल्यालाही एक बॉयफ्रेंड असावा हे कारण होते. तिच्या उथळ स्वभावानुसार हल्ली सागरशी असलेल्या संबंधाचा तिला कंटाळा आला होता. याला कारण म्हणजे कायम अभ्यासात किंवा वाचनात बुडालेला सागर तिला इतर मुलींच्या बॉयफ्रेंड्स प्रमाणे महागडे गिफ्ट्स, शॉपिंग, अकाउंटिंग वगैरेचे सुख देऊ शकत नव्हता. म्हणूनच विराजचे भारी स्थळ आवल्यापासून ती त्याला टाळू लागली होती. लग्नाची तारीख ठरल्यावर सागरच्या मनाचा काही एक विचार न करता, त्याला कुठलेही स्पष्टीकरण न देता अबोलीने लग्नपत्रिका त्याच्या हातात ठेवली. अबोली लगबगीने मॉलमध्ये शिरली. येत्या आठवड्यात विराजचा वाढदिवस. त्यासाठी तिला भरपूर शॉपिंग करायची होती. बटन दाबून ती लिफ्टची वाट पाहू लागली. लिफ्टमध्ये प्रवेश करताना तिला भास झाला की कोणीतरी तिच्यावर नजर ठेवून आहे. खरं तर लिफ्टमध्ये ती एकटीच होती, पण कोणीतरी आहे आणि तिच्या अगदी जवळ येऊन उभे आहे असे तिला वाटले. तोच आवाज परत तिच्या कानात कुजबुजला. अबोली, अबोली. आणि पटकन कोणीतरी तिचा हात पकडला. अबोली प्रचंड घाबरली. जोरात ओरडावे असे वाटत असूनही भीतीने तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. हात सोडवून घेण्यासाठी ती केविलवाणी धडपड करू लागली, पण तिच्या हातावरची पकड अगदीच घट्ट झाली. आत्यंतिक भीतीने भोवळ येऊन ती लिफ्टमध्येच कोसळली. अबोली शुद्धीवर आली होती तेव्हा
तिच्या बेडरूममध्ये होती. तिच्या उशाशी विराज चिंतातूर मुद्रेने बसलेला तिला दिसला. काय झालं तुला अबोली? मॉलमधल्या लोकांनी तुला लिफ्टमध्ये पडलेली पाहून तुझ्या पर्समधल्या माझ्या व्हिजिटिंग कार्डवरचा नंबर घेऊन मला कॉल केला आणि मी तुला घरी घेऊन आलो. काही नाही रे, काल झोप न झाल्याने जरा चक्कर आली, इतकंच. आता बरं वाटतंय ना तुला? तू आराम कर. ऑफिसमध्ये एक महत्वाची मीटिंग आहे, ती अटेंड करून दीड तासात मी परत येतो. तुझा ऑफिसला, माझी काळजी करू नकोस. मी ठीक आहे. विराज गेल्यावर अबोली विचार करू लागली. नेमके काय झाले आपल्याला? कदाचित भास असेल, पण ती चिरपरिचित हाक अबोली अबोली तिची विचारशक्ती खुंटली. अतिश्रमाने तिने डोळे मिटले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अबोली आणि भारतीबाई बंगल्याच्या लॉनमध्ये कॉफी घेत बसल्या असताना अबोलीला तिच्या खुर्चीमागे कोणी उभे असल्याचा भास झाला. तिने पटकन वळून पाहिले. कुणीही नव्हते. ती भारतीबाईंनी बोलण्यात गुंतली. 5-10 मिनिटांनी तिचे मोकळे केस कोणीतरी कुरवाळत आहे असे तिला वाटले. पाठोपाठ तीच कुजबुजत हाक अबोली अबोली. भीतीची एक लहर तिच्या सर्वांगभर पसरली. पटकन ती उठली आणि पळतच घरात गेली. भारतीबाई तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत राहिल्या. रात्री गाढ झोपेत असलेल्या अबोलीवर, झोपेतच केसांवर, गालांवर, ओठांवर तोच चिरपरिचित स्पर्श जाणवला. झोपू दे ना विराज, खूप थकले मी, झोपाळू स्वरात ती म्हणाली. तरी त्याचे तिच्या सर्वांगावर फिरणारे हात थांबले नाहीत. तिने डोळे उघडले आणि ताडकन उठून बसली. विराज तिच्या बाजूलाच गाढ झोपला होता. मग तो स्पर्श भीतीने ती घामाघूम झाली. काय प्रकार आहे हा? या घरात तर काही नसेल ना? कुणाला सांगावे का? पण कोणी आपल्यावर विश्वास ठेवणार नाही. विचार करून तिचे डोके जड झाले. आता तर झोपायची सुद्धा तिला भीती वाटू लागली. आज विराजच्या वाढदिवसाची पार्टी होती. काही जवळचे नातेवाईक मित्र हॉलमध्ये जमले होते. हलक्या गुलाबी रंगाची सोनेरी बॉर्डर असलेली सिल्कची साडी आणि त्यावर नाजूकसा डायमंड सेट घालून अबोली पायऱ्या उतरून हॉलमध्ये आले. तिचे लक्ष हॉलच्या एका बाजूला गेले. तिथे कोपऱ्यात एका खुर्चीवर सागर बसला होता. तिला वाटले हा इथं का आला असावा? आपल्या दोघांबद्दल याने विराजला काही सांगितले नसेल ना? लगबगीने ती सागर जिथे बसला होता तिथे गेली, पण जवळ जाऊन पाहते तर तिथं कोणीच नव्हतं. कुठे गायब झाला हा? असा विचार करत असतानाच अबोलीला विराजने हाक मारली. आज खूप दिवसानंतर अबोली माहेरी आली होती. अबोलीच्या आईला तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असे झाले होते. उत्साहाने त्या तिच्या आवडीचे पदार्थ करण्यात गुंतल्या. अबोलीला भेटायला म्हणून तिची खास वर्गमैत्रीण स्नेहल आली होती. बोलता बोलता सहज अबोलीने तिला सागरबद्दल विचारले. स्नेहल एकदम गप्प झाली. काय झालं स्नेहल, बोलत का नाहीस? अबोली, तुला सागरबद्दल काहीच माहित नाही? नाही, काय झालं? अगं तुझं लग्न झालं त्यानंतर महिनाभर तो डिप्रेशनमध्ये होता. त्याच भरात त्याने गळफास लावून आत्महत्या केली. अबोली भीतीने आणि दुःखाने निशब्द होऊन डोळे फाडून स्नेहलकडे बघत राहिली. तिच्या आई बाबांना कळत नव्हते की अबोलीला काय झाले आहे, कसले दुःख आहे. धड खात पीत नाही, झोपेतही घाबरून ओरडत उठते. त्यांनी तिला खूपदा विचारूनही तिचे जणू काही शब्दच हरवले होते. आठवडाभरात अबोली खंगल्यासारखी दिसायला लागली. तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळ आली. एके रात्री आईजवळ झोपलेल्या अबोलीला जाग आली. पुन्हा तीच चिरपरिचित हाक. ती उठून बसली. आई गाढ झोपेत होती आणि दरवाजाजवळ तिला सागर उभा असलेला दिसला. भारावल्यासारखी ती त्याच्या दिशेने चालू लागली. चालत ती बिल्डिंगच्या गच्चीवर आली. कुठल्या तरी अनामिक उडीने ती गच्चीच्या कठड्यावर चढली आणि तिने स्वतःला खाली झोपून दिले. काय असेल हे? अबोली सुप्त मनातील अपराधी भावना की सागरच्या तिच्यावरील निरातिशय प्रेमातून निर्माण झालेली साशक्ती जी त्याच्या मृत्यूनंतर सुद्धा अस्तित्वात होती. खरं तर सागरचं अबोलीवर जीवापाड प्रेम होतं. म्हणूनच तर सागर गेल्यावर सुद्धा त्याचा आत्मा हा अबोलीमध्ये गुंतला होता. म्हणूनच अबोलीला सागरचा आभास होत होता. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा.
चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.